शेतकरी मंडळी राम राम. लवकरच मान्सूनचं आगमन होणार आहे आणि पेरणीला सुरू होणार आहे आणि खरीपचं आपलं जे मुख्य पीक आहे ते म्हणजे कापूस. आता कापसाचे जर आपल्याला भारी वाण, जाळ्या वाणामध्ये टपोऱ्या बोंडमध्ये आपल्याला काम करायचं असेल, चांगले वाण आपल्याला पाहिजे असेल तर काही ठराविक वाणाची निवड त्या ठिकाणी आपण केलेली आहे. आता याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहे, उत्पादन किती येणार आहे आणि शेवटी हवामान, पाणी, आपलं नियोजन आणि आपली जमीन याच्यावर पूर्णपणे हा जो ॲव्हरेज आहे हा ठरते. पण तरीही शेतकरी बांधवांचे जे फीडबॅक आहेत याच्यावर आपण सविस्तर माहिती घेऊ. कोण्या व्हेरायटीचं काय वैशिष्ट्य आहे आणि किती दिवस आहे. यामधली जे टपोऱ्या बोंडमध्ये पहिली व्हेरायटी त्या ठिकाणी येते ते म्हणजे राशी सीड्स या कंपनीची 659. मागच्या गेल्या काही वर्षापासून चांगलं दमदार उत्पादन या सापासून त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिलेलं आहे. हे आपल्याला 140 ते 145 ते 160 दिवसाची त्या ठिकाणी हे व्हेरायटी आहे आणि टपोऱ्या बोंडमध्ये आहे. आपण जर भाऱ्या जमिनीमध्ये याची लागवड केली तर हमखास चांगलं उत्पादन जे आहे ही व्हेरायटी देऊन जाते. त्यानंतरची जे टपोऱ्या बोंडमध्ये येते ते म्हणजे अंकुर सीड्स या कंपनीची हरीश 140 ते 150 दिवसाची त्या ठिकाणी व्हेरायटी आहे. भारी जमिनीमध्ये आपण लागवड करा, अंतर थोडं जास्त ठेवा आणि एखादा फवारा पण शिल्लक मारला तर सुद्धा चांगलं दमदार उत्पादन जे आहे हरीश आपल्याला देऊन जाते. त्यानंतर तिसरी जी आपली व्हेरायटी आहे ते म्हणजे तुलसी सीड्स या कंपनीची कबड्डीचा सर्व इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे. मागच्या 2 ते 3 वर्षापासून मार्केट घालवणारी त्या ठिकाणी कबड्डी आहे. चांगली वाढणारी आहे, टपोऱ्या बोंडमध्ये आहे आणि हलकी, मध्यम ते भारी तिन्ही जमिनीमध्ये सुटणारी कबड्डी वाण आहे. 140 ते 150 दिवसाचं त्या ठिकाणी वाण आहे आणि कमी नियोजनमध्ये चांगला पण फवारणी स्थापन केलं तर चांगलं उत्पादन जे आहे ते देऊन जाते. त्यानंतर जी व्हेरायटी आहे प्रभात सीड्स या कंपनी सुपरकॉट मागच्या गेल्या 3 ते 4 वर्षापासून मार्केटवर त्या ठिकाणी अधिराज्य करणारी ही व्हेरायटी आहे. जमीन कशी असो, हलकी असो, मध्यम असो, भारी असो, उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीने शेतकरी बांधवांना दिलेले आहे. त्यानंतर जी आपली व्हेरायटी आहे राशी या कंपनीची 999 अमेज नवीन व्हेरायटी आहे आणि मागच्या वर्षी शेतकरी बांधवांनी लागवड केलेली चांगलं दमदार उत्पादन जे आहे ते अमेजनं त्या ठिकाणी दिलेलं आहे. टपोरी बोंड आहे, झुडपी वाढणारी आहे आणि याला जे कळफांदे आहेत याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे. जमीन आपण कोणती ठेवा, उत्पादन चांगली देणार आहे. त्यानंतरची अंकुर सीड्स या कंपनीची कीर्ती आहे. परत तेच की जाळ्या सेगमेंटमध्ये आहे, टपोरं बोंड आहे, भारी, हलकी, मध्यम तिन्ही जमिनीमध्ये ते सूट होते. त्यानंतर 888 अंकुर सीड्स या कंपनीचं आहे. अंतर थोडं जास्त असलं तर चांगली दमदार उत्पादन जे आहे अंकुर सीड्सची 888 सुद्धा व्हेरायटी देऊन जाते. आता हे जेवढी आपण व्हेरायट्या पाहिल्या आहे हे व्हेरायटीचं आहे हे टपोऱ्या बोंडमध्ये आहे आणि 145 ते 160 दिवसाच्या दरम्यान हे सर्व व्हेरायट्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भारी जमिनीमध्ये जर आपण या लागवड केली तर चांगलं दमदार उत्पादन जे आहे ते आपण घेता आणि अंतर जर आपण कसं ठेवलं म्हणजे 4x2 किंवा 5x1 तर खूप चांगलं दमदार उत्पादन जे आहे शेतकरी बांधव हमखास हे व्हेरायटीज आहे घेऊन जातात. शेवटी आपले परिस्थिती, आपलं वातावरण, आपली जमीन, आपलं नियोजन याच्यावरच संपूर्णपणे कापसाचं जे आहे ते गणित आहे. ते मग खत व्यवस्थापन असो, फवारणी असो, याच्यावर सर्व डिपेंड जे आहे या व्हेरायटीचं राहते. आणि जाळ्या टपोऱ्या सगळीमध्ये साऱ्या बोंडमध्ये आपण हे जे व्हेरायटी आहे त्या ठिकाणी पाहिलेली आहे. नंतरचा जो आपला व्हिडिओ येणार आहे की यावर्षी कापसाचे टॉप बियाणे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच माहिती करता फॉलो करा, सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, अशीच माहिती घेऊ. धन्यवाद. जय जवान, जय किसान.